नमस्कार. महाराष्ट्र टॉप न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर लातूरमध्ये सध्या एक मोठा भव्य दिव्य असा सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनाचं कारण असं की ज्ञानेश्वर माऊलींना प्रकट होऊन 750 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या संदर्भात लातूर शहराला एक सौभाग्य लाभलेलं आहे की एक भव्य दिव्य असा सोहळा लातूर शहरामध्ये साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याचं जे आयोजन आहे ते लातूर शहराला लाभल्यामुळे आपण लातूर शहरातील काही आयोजकांकडून त्याची माहिती घेऊ. साहेब, कसं कसं नियोजन आहे या सप्त्याचं? यावर्षी योगायोग आहे सगळ्याचा. 750 वर्षे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज 375 वर्षे, नामदेव महाराज 675 वर्षे, पुन्हा जनाबाई 675 वर्षे, सावताबाबा 675 वर्षे, असा योगायोगानं सगळा उत्सव एका ठिकाणी 6-7 संताचा आहे. तपोनिधी नारायण महाराज 375 वर्षे जन्मोत्सव त्यांचा. त्यांनी पहिली दिंडी त्यांनी काढलेली आहे आळंदी ते पंढरपूर. असे 6-7 संतांचा उत्सव आहे इथं. आणि हा 750 वर्षात पहिली वेळ मराठवाड्यातला पहिला उत्सव आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यात असा उत्सव एकही झालेला नाही. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि भव्य दिव्य असा हा सोहळा आहे. तर ह्याचं नियोजन आणि आयोजक कसं कसं चालू आहे? याचं नियोजन प्रत्येक जिल्हा कमिटी एक आहे, प्रत्येक तालुक्याला एक कमिटी केली आहे. तालुक्यावाल्यांनी जिल्हा परिषद सर्कल केले, जिल्हा परिषदवाल्यांनी पंचायत समिती सर्कल आणि पंचायत समिती सर्कलवाल्यांनी प्रत्येक गावात कमिटी केलेली आहे. या उत्सवासाठी लातूर जिल्ह्यात 1090 गावं आहेत आणि बाकी धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, इकडचा काही भाग आपण जोडलेला आहे या उत्सवामध्ये. आणि प्रत्येक घरातून प्रत्येक तालुक्याला आपण अन्नदानासाठी एक दिवस सेवा दिलेली आहे. त्या दिवशी त्यांनी त्या तालुक्याच्या भाकरी आणि प्रत्येक घरातून 11 भाकरी आणि 500 रुपये वर्गणी असं आपण ठेवलेलं आहे. तर तालुका कमिटीने बरेच जणांची जमा झालेले आहेत पैसे, असं नियोजन आहे इथलं. तर शंभयाजी, हे जे नियोजन आहे टोटल हे किती एकरमध्ये आहे आणि किती क्षेत्र ह्याला लागलेलं आहे? जवळपास 350 ते 400 एकर हे क्षेत्र आहे आणि मराठवाड्यातला सगळ्यात मोठा सप्ताह खंडापूर या ठिकाणी होत आहे. मराठवाड्यातले जेवढे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणून लोक बरेच, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायातले सगळे लोक येणार आहेत. पण आळंदी ते पंढरपूर पायीवारीला सगळ्यात जास्त लोक मराठवाड्यातले असतात दिंडीमध्ये, प्रत्येक दिंड्यामध्ये. तर मला असं वाटतं की संतालाच कुठं तर मराठवाड्यातल्या वारकऱ्यांची क्यू आली असेल आणि हा उत्सव वारकऱ्यांसाठी संतांनी मनावर घेतल्यामुळं हा मराठवाड्यातला हा पहिला सप्ताह होत आहे एवढा मोठा. आणि सगळ्या संतांच्या पादुका मराठवाड्यात यायचा हा योगायोग पहिलाच आहे. सर, तुम्ही जसं म्हणालात सर्व संतांच्या पादुका, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पण पादुका इथे 7 दिवस राहणार आहेत. तर याबद्दल काही थोडीशी माहिती देऊ शकता का? हो, माऊलींच्या पादुका, तुकाराम महाराजांच्या पादुका, जनाबाईच्या, नामदेवरायांच्या सगळ्यांच्या पादुका 10 दिवस या ठिकाणी राहणार आहेत. हेलिकॉप्टरनं आळंदीहून येणार आहेत. लातूरला 21 तारखेला सिद्धेश्वर मंदिरामध्ये हेलिकॉप्टर तिथं उतरल्यानंतर तिथून भव्य अशी मिरवणूक दिंडीच्या स्वरूपामध्ये खंडापूरला येईल. आणि लातूरकरांना तालुक्यामध्ये प्रत्येकानं दिवस दिलेले आहेत अन्नदानाचे. ज्या दिवशी ज्या तालुक्याचं अन्नदान असेल त्या दिवशी त्या तिथल्या लोक, स्वयंसेवक सगळे स्वइच्छेने येऊन या ठिकाणी अन्नदान वाढण्याचंही काम करणार आहेत. आता बरेच गावातून या ठिकाणी जवळपास 100 ट्रॅक्टर आत्तापर्यंत जळण आलेला आहे. तर अजून एक साधारण 200 ट्रॅक्टरची या ठिकाणी गरज आहे. तर प्रत्येक खेड्यापाड्यातून 1-2 ट्रॅक्टर येत आहेत आणि ते या ठिकाणी युद्ध पातळीवर काम चालू आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की आत्तापर्यंतचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा भव्य आणि दिव्य असा सप्ताह सोहळा इथे होणार आहे. तर या सप्ताह सोहळ्यामध्ये तुमच्या अंदाजाने रोज किती माणसांना अन्नदान होईल? दररोज कमीत कमी 1.5 लाख आणि शेवटच्या दिवशी 5 ते 7 लाख लोकांना अन्नदान आहे. आणि शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद म्हणून पुरणपोळीचा प्रसाद आहे इथं. तुम्ही जसं म्हणालात दररोज 1.5 लाख लोकांना अन्नदान होईल. तर एवढ्या मोठ्या संख्येत लोकांना अन्नदान करणं हे काही म्हणजे शक्य, म्हणजे थोडं अवघड गोष्टी आहे. तर एवढं सगळं मॅनेजमेंट करण्यात तुमचं मॅनेजमेंट? प्रत्येक ह्याच्यावर कमिटी नेमलेली आहे. प्रत्येकाने जिम्मेदारी वाटून घेतलेली आहे. समजा किचनचा भाग आहे, किचन एकानं सांभाळायचं, स्टोअर एकाने सांभाळायचं, पादुका मंडप एकाने सांभाळायचा, मेन मंडपात एक, म्हणजे प्रत्येकाला वाटून दिलेली आहे जिम्मेदारी. इथं कसलीही अडचण होणार नाही किंवा कुठल्याही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही. सकाळी 8 वाजता नाश्ता, दुपारी 12:30 वाजता जेवण आणि 12:30ला चालू झालं की संध्याकाळी 12पर्यंत चालूच राहणार जेवण. तर तुम्ही जसं म्हणालात का योगायोगाने हा
सौभाग्य हे लातूर जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. अक्षरशः 750 वर्ष कंप्लीट झालेले आहेत ज्ञानेश्वर माऊलींना. 675 वर्ष नामदेव महाराजांना कंप्लीट झालेले आहेत. तर ह्या सोहळ्यामध्ये जो सौभाग्य लातूर जिल्ह्याला प्राप्त झाले, या सौभाग्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं की कितपत आपण हे सक्सेसफुल करू शकतो? ही 100% सक्सेस होणार आहे, ह्याच्यात कसलाही डाऊट नाही. कारण मराठवाड्यातले जे काही वारकरी या ठिकाणी मुक्कामी पारायणाला येणार आहेत, जवळपास 20,000 लोक कमीत कमी या ठिकाणी पारायणाला बसायची आतापर्यंत नोंद झालेली आहे. तर आळंदी ते पंढरपूर पायीवारीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधले हे वारकरी आहेत. त्याच्यामुळे हे माऊली करून घेणार आहेत, हे तुकाराम महाराज करून घेणार आहेत. आणि वारकऱ्यांना तर तिथं सकाळी 2 वाजल्यापासून ते रात्री 10-11 वाजेपर्यंत चालावं लागते. तर मी असं म्हणेन की ही संतांचा मेळावा आहे. ही एका जागेवर 8 दिवस थांबल्यामुळं दिंडीत जेवढी वारकऱ्यांची धावपळ होते त्याच्यापेक्षा इथं कमी होणार आहे. जाग्यावरच पारायण आहे, जाग्यावर अन्नदान आहे. आणि वारकऱ्यांच्या भेटीला देव आल्यामुळं इथं थोडी गैरसोय जरी झाली तर लोकांना ती गैरसोय वाटणार नाही. जशी माऊलींची तुकोबारायांची इच्छा आहे तसा हा कार्यक्रम पार पडेल. इथं वाढणारे तेवढेच असतील, अन्नदान करणारे तेवढेच असतील आणि प्रसाद घेणारेही लोक तेवढेच असतील, पारायणाचे तेवढेच असतील. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारकरी आणि शेतकरी यांचं एक समीकरण आहे. रक्ताची लहानपणापासूनची त्यांची नाळ आहे. त्याच्यामुळे इथं तालुक्यातलं एक मोठं कृषी प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर जे लोक या ठिकाणी खास दर्शनाला येतील ते प्रदर्शनाचा लाभसुद्धा घेतील, अशा 2 समीकरण या ठिकाणी आहेत. माऊलींच्या आणि ज्ञानेश्वर नामदेव महाराजांच्या पादुकांचं म्हणजे जेवढ्या काही पादुका आहे ना, त्यांच्या दर्शनासाठी सेपरेट काही सुविधा केलेली आहे का? नाही, सर्वांना समान राहील. इथं वेगळी कुणाला VIP ट्रीटमेंट नाही. वारकरी म्हणूनच इथं सगळ्याला दर्शनाला यावं लागेल. वेगळी सुविधा पास पीस असं कुठलाच व्यवस्था नाही. अच्छा, तर येथील व्यवस्थेमध्ये लाईट म्हणा किंवा पाण्याची सोय म्हणा किंवा समजा स्वच्छतेच्या बाबतीत काही सोयी, ह्या सगळ्या सोयींचा विचार केला, विचारपूर्वक कामे चालू आहेत का? स्वच्छतेसाठी आम्हाला शासनामार्फत एक 400 टॉयलेट मिळणार आहेत आणि बाकी सर्व स्वयंसेवक करणार आहेत काम. इथं लाईटला आपण 2 DP घेतलेले आहेत, स्वखर्चाने पैसे भरून 2 DP घेतलेले आहेत. त्याच्यामुळे लाईटचा काही प्रॉब्लेम नाही, 24 तास लाईट असते इथं. तर आपल्यासोबत सुडे माऊलीसुद्धा आहेत. तर माऊलीसाहेब, आपल्या ह्या पूर्ण आयोजनासाठी कमीत कमी किती खर्च लागेल असं आपल्याला वाटते? हे पूर्ण आयोजन करण्यासाठी कमीत कमी 7 कोटी रुपये लागतील. 7 कोटाचं जे तुम्ही आकडा सांगितला, हे सगळं फंडमधून येत आहे का सरकारमार्फत येत आहे का वारकऱ्यांच्या देणगीमधून येत आहे? ह्या कार्यक्रमासाठी कुण्याही फंडाचा नाही, कुण्या आमदाराचा पैसा नाही, फक्त इथं वारकरी आणि शेतकऱ्याचा पैसा येणार. मग हा सगळा जो कार्यक्रम होता आहे तो शेतकरी आणि वारकऱ्यांच्या देणगीमधून पार पडणार आहे का? हो. तर इथे दर्शनासाठी लोकांना किंवा भाविकांना, वारकऱ्यांना किती वेळ लागेल सहजासहजी? ते वेळेचं कसं आहे, आपण 2 लाईन केलेले आहेत. महिला सेपरेट आहे, पुरुषासाठी सेपरेट आहे. त्याच्यामुळे वेळेचं काही सांगता येत नसतं. एवढ्या वर्षानंतर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. कसा अनुभव आहे तुमचा उत्साह कसा आहे, कसं वाटतं आहे तुम्हाला? आम्हाला खूप आनंद आहे. लातूर जिल्ह्याला हे भाग्य मिळाले सेवा करण्याचं, ही खूप आनंदाची बाब आहे. तर ह्या 10 दिवसाच्या सोहळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपण ह्याच्यामध्ये राबवणार आहात? तर या ठिकाणी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी हेलिकॉप्टरनं पादुका येतील. तिथं एक आगमनाचं कीर्तन होणार आहे. ते आगमनाचं कीर्तन हरिभक्त पारायण गुरुवर्य विठ्ठल महाराज दिवेगावकर यांचं आगमनाचं कीर्तन होणार आहे. तिथून सिद्धेश्वर महाराजांचं आणि पादुकांचं दर्शन होईल, दोघांची भेट होईल. तिथून 2 रथ केलेले आहेत आपण. एक प्रति पंढरपूर पानगावचा रथ आहे आणि एक उज्वलान बाबाचा अचलबेटचा रथ आहे. ह्या 2 रथामध्ये ते पादुका ठेवून आपल्याला भव्य मिरवणूक लातूरमधून येथपर्यंत आणायची आहे. तर त्या दिंडीचं स्वरूप असं राहील की समोरच्या बाजूला ढोल पताक राहील, त्याच्या पाठीमागं 375 पताका राहतील, त्याच्या पाठीमागं 375 तुळस घेऊन महिला राहतील, त्याच्या पाठीमागं 375 कळस घेऊन महिला राहतील, त्याच्या पाठीमागं 375 विनेकरी राहतील, त्याच्या पाठीमागं 375 लातूर जिल्ह्यातील कीर्तनकार फेटे बांधून राहतील, त्याच्या पाठीमागं 375 टाळ घेऊन वारकरी राहतील, त्याच्या पाठीमागं 375 आपलं तुकाराम नावाचे व्यक्ती राहतील, त्याच्या पाठीमागं 375 लातूर जिल्ह्यातील सर्व मृदंगवादक राहतील, त्याच्या पाठीमागं 750 ज्ञानेश्वर नावाचे व्यक्ती राहतील. त्यानंतर रथ राहील, रथाच्या पाठीमागं इतर समाज राहील. अशीच भव्य मिरवणूक या इथपर्यंत येणार आहे. आणि इथं आल्यानंतर
जे आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीला गेलो तर ज्ञानेश्वर महाराजांचंच उभं रिंगण बघायला मिळते आपल्याला. तुकाराम महाराजच्या तिकडे गेलो तर तुकाराम महाराजच मिळते. तर या ठिकाणी आपण सकळ संतांच्या 7 पादुकांच्या रथासाठी माऊलीचे अश्व आळंदीहून इथे येणार आहेत. त्या अश्वांचं उभं रिंगण होणार आहे, गोल रिंगण. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तर मित्रांनो, अवश्य लातूरमधील खंडापूर गाव येथे अवश्य भेट द्या, कारण की खूप वर्षानंतर हा एक योगायोग जुळून आला आहे आणि लातूरला हे भाग्य मिळालेले आहे की जवळजवळ 7 संतांच्या पादुका येथे येणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या नगरीमध्ये अक्षरशः माऊलींच्या नामदेव महाराजांच्या ज्ञानाईंच्या पादुकांचे दर्शन होणार आहे. तर अवश्य येऊन इथे भेट द्या आणि माऊलींचं दर्शन करा. तुमच्या कशा भावना आहेत? एक खूप महत्त्वाचा क्षण आहे लातूर जिल्ह्यासाठी. लातूर जिल्ह्यात होत असलेल्या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधूंनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी, एवढी आमची विनंती आहे सगळ्यांना. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र टॉप न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण लातूर जिल्ह्यात आहोत. लातूर जिल्ह्यातील खंडापूर गावामध्ये एक भव्य दिव्य असं सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि योगायोगाने लातूर जिल्ह्याला हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की 750 वर्ष ज्ञानेश्वर माऊलींना जन्म घेऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 675 वर्षे हे नामदेव महाराजांना पूर्ण होत आहेत. याच संदर्भात लातूर जिल्ह्याला एक मोठं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की इथे 7 संतांच्या पादुका येऊन एक 10 दिवसाचा सप्ताह सोहळा इथे पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कार्यक्रम बघायला भेटणार आहेत आणि माऊली महाराजांचं पादुकांचं अक्षरशः दर्शन तुम्हाला तुमच्या नगरीमध्ये करायला भेटणार आहे. तर अवश्य इथं भेट द्या, माऊली महाराजांचं दर्शन घ्या आणि या सप्त्याला यशस्वी बनवा, आपली सेवा द्या इथे. धन्यवाद.